देवगिरी डोंगरी किल्ल्याच्या उभारणीचा उत्कृष्ट नमुना। इतिहासाचे अनेक पैलू या गडाने खूप जवळून अनुभवले व आजही हा किल्ला रंजक इतिहासाची साक्ष देत खंबीरपणे उभा आहे। सदर व्हिडिओमध्ये आपण याच गडास भेट देणार आहोत व या ठिकाणी असणाऱ्या अनेक वास्तू जसे की भारत माता मंदिर, मेंढा तोफ, खंदक, भुयारी मार्ग, गणपती मंदिर व दुर्गा तोफ पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो। आज आपण गिरिदुर्गाचा पूर्णविराम मानल्या जाणाऱ्या देवगिरी किल्ल्यावर जाणार आहोत। पाठीमागे पाहू शकता देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे आणि आपण तिकीट घेतलेले आहे पर हेड 25 रुपीज ऑनली। तर पाहूया हा गड कसा आहे। प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच या ठिकाणी भरपूर अशा तोफा ठेवलेल्या आहेत। अतिशय कडक उन्हाळ्यामध्ये आम्ही दुपारी 12 वाजता हा गड चढायला चालू केलेले आहे आणि आज रविवार असल्यामुळे गडावर खूप गर्दी आहे। पाठीमागे भारत माता मंदिर आहे आणि अतिशय भव्य असं प्रांगण या मंदिराला आहे। त्या शेजारीच हा मिनार आहे। आता आपण या साईडनं बाहेर निघून गडाच्या दिशेने वाटचाल करू। भारत माता मंदिराच्या पाठीमागे भरपूर अशा तोफा जतन करून ठेवल्या आहेत। इसवी सन 1338 मध्ये मोहम्मद तुगलकाने दिल्ली ऐवजी देवगिरी ही राजधानी बनवली व या गडास दौलताबाद हे नाव दिले। पुढे कयेक वर्ष निजामाची ही राजधानी होती। इसवी सन 1629 मध्ये जिजाऊंचे वडील लखोजी जाधव यांचा व त्यांच्या 3 मुलांचा निजामाने दगाबाजीने याच गडावर खून केला। देवगिरी किल्ल्याच्या सर्व बुरुजांवर मोठमोठ्या तोफा आहेत। त्यापैकी मेंढा आणि दुर्गा या अजस्त्र तोफा आजही पाहावयास मिळतात। त्यापैकी मागे जी आहे ती आहे मेंढा तोफ। मेंढा तोफला शिकन तोफ असेही म्हणतात। शिकन तोफ म्हणजे किल्ले उद्ध्वस्त करणारी तोफ।
हा अभेद्य किल्ला आणखी बळकट बनवण्यासाठी उभा टासलेला आहे व या किल्ल्याच्या चहूबाजूने 30-40 फूट रुंदीचे खंदक खोदलेले आहे. त्या काळात हे खंदक पाण्याने भरलेले तर असेच, शिवाय त्यामध्ये विषारी साप व सुसरी मगरी सोडलेले असत. किल्ल्यावर जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यावेळी या खंदकावर काढता घालता पूल साखळीच्या साहाय्याने ठेवत असत. त्यास तवा असे म्हणत. त्यावरून किल्ल्यात प्रवेश करता येत असत. सध्या येथे कायमस्वरूपी पूल आहे. इतके सारे संरक्षण असूनही शत्रू आत प्रवेशलाच तर आत गुफेसारखे अंधारी मार्ग आहेत. या भुयारी मार्गामध्ये अनेक फसवणाऱ्या वाटा आहेत. शिवाय हा मार्ग आबडधोबड आहे. सध्या आपण या मार्गाने खालून वर आलो आणि इकडून जर आपण बाहेर गेलो तर वापस खाली जातो आणि या साईडला चकवा आहे. हे अनोखे स्थापत्य आपण पाहू कसे आहे. आपण फिरून वापस याच जागी आलो. आता नेमका रस्ता कुठे सध्याला आपल्याला कळत नाही, पण ज्यावेळेस इथं लाईट नसेल त्यावेळेस शत्रूचे काय हाल होत असतील वर जाण्यासाठी. तर रस्ता कुठे ते तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही फॉलो करा. आपण त्या साईडला जाऊन इकडून आलो होतो. रस्ता या साईडला आहे. या मार्गाने आपण वर जाणार आहोत. चला. या मार्गाच्या शेवटी एका जाड लोखंडी तव्यावर लाकडे ठेवून पेटवत असत. मग हा भुयारी मार्ग भट्टीसारखा तापत असे. या शेजारीच गार हवा येणारे झरोके होते. या झरोक्याचे दुसरे तोंड खंदकात उघडत असे. एखादा शत्रू झरोक्याच्या दिशेने गेल्यास आदळत आपटत थेट मृत्यूच्या जबड्यातच जातो. या ठिकाणी एक मिनार होतं. कुठे गेलं? तड्याव. काय नाही, कॉमेडी, बाकी काय नाही.
अर्धा अधिक अंतर पार केलेले आहे। या ठिकाणावरून आपण किती गड चढलो हे निरीक्षणात घेता येतं। त्यानंतर या ठिकाणी एक गणपती मंदिर आहे, कदाचित हे मंदिर पेशवेकालीन असावे। इसवी सन 1294 साली अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली होती। त्यावेळीचा राजा रामदेवराव यादव हा गाफील असल्याकारणाने त्याचा साफ पराभव झाला व त्यावेळी हजारो हत्तीवरून व उंटांवरून अल्लाउद्दीन खिलजीने या गडावरून लूट नेली होती व त्यासह गडाची राजकुमारी देवलदेवीसही तो घेऊन गेला होता। याच गडावर महाराणी येसूबाई व युवराज शाहू यांनी तुरुंगवास भोगला आहे। गडाच्या शेवटच्या टप्प्याला आपण आलेलो आहोत। थकवा खूप लागलेला आहे आणि आता या ठिकाणी एक बुरुज आहे, त्यावर एक तोफ ठेवलेली आहे ती पाहू आणि वरी एक प्रचंड मोठी तोफ आहे जिचं नाव दुर्गा तोफ, ती तोफ पाहायला जाऊ। तर मग चला। सध्या आपण गडाच्या एकदम वरच्या बुरुजावर आहोत। पाठीमागे पाहू शकता ही दुर्गा तोफ आहे आणि या ठिकाणावरून विहंगम असं दृश्य दिसत आहे। देवगिरी म्हणजे दख्खनचे प्रवेशद्वार, यादवांचे हे राजधानीचे ठिकाण। एखाद्या ताटात सुपारी ठेवाविना तसा हा दुरून दिसतो। काही जण हा किल्ला सातवाहनांनी बांधला असे म्हणतात, तर काही जण राष्ट्रकूटांनी बांधला असे म्हणतात। काही जण तर याचे श्रेय यादववंशीय भिल्लम राजाला सुद्धा देतात। ते काही असो, हा इन्क्रेडिबल किल्ला भारतीय निपुणांनी बांधला हे मात्र निर्विवादच। तर अशी आहे अजिंक्य आपुली देवगिरी। आता सध्या प्रचंड वेग धारण करून परतीची वाट धरत आहोत। काय रे वाटेल हवा निघल्याने वाटेल, अजून चांगलं पण वाटायला गडाच्या टोकावर गेलो म्हणून। पहिल्यांदा कोणता गड चढलो।
या गडास दौलताबाद व्यतिरिक्त देवगिरी, धारागिरी, देवगड अशा नावाने ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर हा गड स्थित आहे. या ठिकाणी येण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध आहे आणि हा गड पाहण्यासाठी एक दिवस पुरतो. डोंगरी किल्ल्याच्या उभारणीचा हा उत्कृष्ट नमुना तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात. तोपर्यंत राम राम.